नमस्कार मित्रांनो, चारधाम यात्रा या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझा पहिला एपिसोड पाहिला नसेल, तर त्याला नक्की पहा. जिथे मी यात्रा रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि हेलिकॉप्टर तिकीट कशी बुक करायची हे समजावले आहे. पण आज आपली यात्रा आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाऊया. मुंबईपासून हरिद्वारपर्यंतचा ट्रेन प्रवास आणि त्याआधीचे खास अनुभव हे सर्व आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. ते मी तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये रजिस्ट्रेशनबद्दल सांगितलं होतं. तो ॲक्चुअली आमचा फॉर्म म्हणजे माझा फॉर्म मी तुम्हाला दाखवत आहे. या फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता की इथे माझा फोटो आहे. इथं एक QR कोड जनरेटेड झाला होता तो आहे. ह्या URL वरून रजिस्ट्रेशन केलं होतं मी, जसं की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. आणि हे बाकीचे सारे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. पाहू शकता की इथं माझा एक फॅमिली बरोबर जात होतो, तर ग्रुप ID जनरेट झालेला होता आणि हा ग्रुप ID आहे. हा युनिक रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो की प्रत्येक यात्रीसाठी एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर बनतो. तुम्ही पाहू शकता इथं की डेस्टिनेशन्समध्ये मी 4 टाकले होते, पण आम्ही 2च धाम केले होते, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आणि टूर डेज मी जसं की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 30 मे ते 7 जून अशी आमची टूर होती. ओके. त्याच्यामध्ये हे सारे लोकेशन्स होते. तुमची जनरल इन्फॉर्मेशन जी भेटते ते फुल नेम, एज वगैरे, वगैरे सगळं तुम्हाला त्या फॉर्ममध्ये टाकायचं आहे. आता नेक्स्ट मी जे केलं होतं हे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला करायची आहे. आम्ही यात्रेच्या अगोदर ही इन्फॉर्मेशन कंप्लीट केली होती. हे लेटर डाउनलोड केलं होतं, जे लेटर मी तुम्हाला दाखवत आहे. त्याचबरोबर आम्हाला हेलिकॉप्टरनी केदारनाथचं दर्शन करायचं होतं. केदारनाथची जी जर्नी आहे ती ट्रेकिंग जे आहे ते 22 किलोमीटरचं आहे. तर तुम्हाला साधारण 6 ते 7 तास चढाई करायची आहे, जे की थोडं चॅलेंजिंग होतं. जर तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती जर असतील, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं त्रासदायक होतं. तर आम्ही विचार केला होता की आम्हाला केदारनाथ जे करायचं आहे ते हेलिकॉप्टरमधून करायचं आहे. त्यामुळं आम्ही हेलिकॉप्टरची तिकीटं 1 महिन्या अगोदरच बुक केली होती. तर तुम्हाला मी दाखवतो की हेलिकॉप्टरची तिकीट्स कशी असतात. तर हेलिकॉप्टरची तिकीट जसं मी तुम्हाला मेन्शन केलं होतं, की IRCTCच्या वेबसाईटवरून तुम्हाला हे तिकीट दिलं जातं, इश्यू केलं जातं. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथे, की तुम्हाला एक बुकिंग ID भेटतो आणि इथं तुम्ही माझं स्टेटस बघू शकता, की कन्फर्म तिकीट होतं. हे होतं ते फाटावरून केदारनाथला 31 तारखेला सकाळचा 6चा स्लॉट होता. 6 ते 9च्या दरम्यान आम्ही हेलिकॉप्टरमधून वरती केदारनाथ दर्शनसाठी जाणार होतो आणि सेम डे रिटर्न होतं. हे पाहू शकता तुम्ही इथं 31 तारखेला रिटर्न आहे. म्हणजे सकाळी 6ला गेल्यानंतर तुम्ही 6च्या अगोदर तुम्ही हेलिपॅडवरती यायचं आहे. म्हणजे तुम्ही सेम डे रिटर्न तुम्ही करू शकता. जर तुमचा स्लॉट दुपारचा असेल म्हणजे 12 ते 3 किंवा 3 ते 6 असेल, तर तुम्हाला त्या दिवशी केदारनाथमध्ये स्टे करायला मिळतो. म्हणजे तुम्हाला स्टे करायचा आहे. हेलिकॉप्टर ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही तुमची, की म्हणजे ते तुमच्यासाठी स्टे बुक करत नाही. तुम्हाला स्वतःचा स्टे बुक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट डेला सकाळी 6च्या स्लॉटमध्ये तुमचं रिटर्न होतं. ह्या तिकीटमध्ये तुम्ही पाहू शकता इथं पॅसेंजर डिटेल्स आहेत आणि आमचं स्टेटस सगळ्यांचं कन्फर्म्ड होतं. इथं तुम्ही पाहू शकता की फेअर किती होतं. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं फेअरबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये, की एक व्यक्तीचे ₹6,062 असे 4 व्यक्तीचे आमचे कन्व्हिनियन्स फी ॲड करून ₹25,664 हेलिकॉप्टर तिकीटचे झाले. तर चला मग याच्यानंतर आपण बघूयात की ट्रेन. आम्ही ह्या वेळेला ट्रेननी प्रवास करायचा ठरवला होता, कारण की आम्हाला ट्रेनची फर्स्ट क्लास केबिनची जर्नी एक्सपिरियन्स करायची होती. त्याचबरोबर आम्ही थर्ड टियर ACचा पण अनुभव आम्ही घेतला होता. कारण की आम्हाला रिटर्नमध्ये फर्स्ट क्लास केबिनचं तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळं आम्ही येताना थर्ड AC टियर चे बुकिंग केलं होतं. पाहू शकता इथे तुम्ही की फर्स्ट क्लास ACमध्ये तुम्हाला इथं म्हणजे करंट स्टेटसमध्ये जसं तुम्हाला थर्ड टियर ACमध्ये दाखवतं की लोअर बर्थ, मिडल बर्थ, हे जे आम्ही सिलेक्ट केलं होतं, इथं तुम्हाला केबिन असल्यामुळं तुम्हाला केबिनचं तिकीट्स ॲज सच असं लोअर किंवा मिडल किंवा अप्पर बर्थ असं दाखवत नाही. इथं तुम्ही पाहू शकता की ही जी ट्रेन आहे 19:19 जी बांद्रा टर्मिनसवरून हरिद्वारला जाते.
ती बांद्रामध्ये 29 तारखेला रात्री म्हणजे 12:20 सुरू झाली होती. ती हरिद्वारमध्ये तिसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता पोहोचते आणि जी रिटर्न होती आमची ती 4 जूनची होती. ती दुपारी 3:30 वाजता सुरू होते. झाली होती हरिद्वारमधून. ती बांद्रामध्ये 5 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता ती पोहोचली होती. तर चला तर मग पुढे पाहूया. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ही जी ट्रेन आहे 1919 ती ऍक्च्युली 8 स्टेट्स मधून जाते. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेशमध्ये जाते, त्यानंतर राजस्थानमध्ये जाते, हरियाणामध्ये जाते, दिल्लीमध्ये जाते, उत्तर प्रदेशमध्ये जाते आणि उत्तराखंडमध्ये जाते. तर 8 स्टेट्स मधून जी ही ट्रेन जाते ती डेली मुंबईमधून बांद्रामधून निघते ती हरिद्वारसाठी. तर तुम्ही ह्या ट्रेनमधून जाऊ शकता. मस्त ट्रेनचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही घेऊ शकता आणि खूप सुंदर ट्रेन आहे. तुम्हाला 8 स्टेट्स मधून जायला भेटतंय. तर नक्कीच तुम्ही ही ट्रेन बुक करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे की स्टॉप्स जे आहेत ते 65 स्टॉप्स आहेत. पण ऍक्च्युली स्टॉप्स हे 65 नसून 70 ते 72 स्टॉप्स ज्यावेळेला आम्ही प्रवास केला त्यावेळेला 70 ते 72 स्टॉप्स होते. आणि तुम्ही बघू शकता इथे की साधारण 1617 किलोमीटर ही ट्रेन प्रवास करते आणि 31 ते 32 तासाची तुमची जर्नी असेल. तुम्ही ट्रेनमधूनच ऑर्डर करू शकता फूडसाठी ऑनलाईन, कारण की ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला पॅन्ट्री सर्व्हिस अवेलेबल नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तुमच्या ॲपमधून IRCTCच्या ॲपमधून तुम्ही फूड ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला ते व्हॉट्सअपवरती त्यांचा मेसेज येतो आणि तुम्हाला ज्या वेळेला स्टॉप असेल त्यावेळेला तुम्हाला तिथे स्टॉपवरती उतरायचं आहे आणि त्यांचा व्यक्ती तुम्हाला डिलिव्हरीसाठी येतो. त्याच्याकडून तुम्ही तुमचं फूडचं पार्सल घ्यायचं आहे आणि त्याला पे करायचं. तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता किंवा तुम्ही कॅश देऊ शकता. तर साधारण अशा पद्धतीनं ही ट्रेन ऑपरेट होती. तर पाहूयात आपण अजून पुढे मी तुम्हाला ट्रेनचे व्हिडिओज दाखवणार आहे, कोचचे व्हिडिओ दाखवणार आहे आणि आपण हरिद्वारवरती पोहोचणार आहे. तर हरिद्वारचे पण मी थोडे फुटेज आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आपण आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की माझी ज्या दिवशी मी हरिद्वारमध्ये आम्ही पोहोचणार होतो त्या दिवशीची आमची जी आयटनरी आहे, आमचा जो प्लॅन आहे तो तुम्हाला इथे सांगत आहे की आम्ही हरिद्वारवरती पोहोचल्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही फाटा जे लोकेशन आहे जिथून आमचं नेक्स्ट डेला हेलिकॉप्टर होतं, म्हणजेच 31 तारखेला होतं. आम्ही 30 तारखेला हरिद्वारमध्ये पोहोचणार होतो आणि हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही ड्रायव्हरला, जे की आम्ही ऑलरेडी बुकिंग केलं होतं एक टूर ऑपरेटर थ्रू, तर आम्ही त्याला भेटणार होतो. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करून फाटा ह्या लोकेशनला जाणार होतो. तर तुम्ही बघू शकता की आमचा फर्स्ट डेचा जे प्लॅन आहे हे इथे मी तुम्हाला दाखवत आहे की ड्राईव्ह टू फाटा ब्रेकफास्ट नंतर आणि त्याच्यानंतर साधारण हरिद्वार ते फाटा एक 200 किलोमीटर आहे. म्हणजे 6 तासाची ती जर्नी आहे, 6 तासाचा तो प्रवास आहे. ऑन द वे आम्ही देवप्रयाग म्हणून एक सिटी आहे ते व्हिजिट करणार होतो. त्याच्यानंतर हॉटेल जानकी पॅलेसमध्ये चेक इन करणार होतो आणि रात्री तिथे स्टे करून आम्ही नेक्स्ट डेला केदारनाथसाठी जाणार होतो. चला तर मग आपण आता ऍक्च्युली आपलं जे केबिन आहे फर्स्ट क्लास AC केबिन ते पाहूयात. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही ज्या वेळेला फर्स्ट क्लास केबिनमध्ये एंट्री करता त्यावेळेला हा तुमचा केबिन आहे, केबिन A, आणि हा तुम्ही पॅसेज बघू शकता ज्याच्यामध्ये पॅसेजमध्ये केबिन A, B, C, D, E, F, G अशा पद्धतीनं जे मार्किंग दिसते तुम्हाला इथे, हे पहा E कॅबिन. तर अशा पद्धतीने हे सारे केबिन आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक केबिनमध्ये 4 असे बेड्स आहेत, ज्याला आपण बेड्स म्हणूया झोपण्यासाठी, आणि तुमचे सेपरेट केबिन आहे. काही केबिनमध्ये 2च बेड आहेत आणि 2च्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज आहे.
तर अशा पद्धतीने इथं दरवाजा एक आहे जो तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि परत एकदा मी तुम्हाला पॅसेज खूपच लांब आहे तो व्ह्यू करतो. आता तुम्ही बघता की तुम्हाला आतमध्ये काय काय भेटतं केबिनच्या आतमध्ये, तर हे एक पॅकेट तुम्हाला भेटतंय जे की त्याच्यामध्ये पॅकेटमध्ये 2 चादर आहेत, एक नॅपकिन आहे. मी आता खोलत आहे त्याला, बघूयात काय आहे त्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे की त्याच्या आतमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं वरती की 2 चादर, एक नॅपकिन, छोटासा नॅपकिन जो तुम्ही टॉवेल म्हणून यूज करू शकता तोंड वगैरे पुसण्यासाठी. हे जे आहे ते तुम्ही बेडवरती टाकू शकता, चादर म्हणूया आपण ह्यांना किंवा बेडशीट. आणि दुसरं जे आहे ते तुम्ही अंगावरती घेऊ शकता. अंगावरती तुम्हाला अजून एक भेटते चादर, त्यामुळे तुम्हाला थंडी जास्त नाही वाजत AC जरी असेल तर. आता परत एकदा मी तुम्हाला जी टूर आहे ती करतो केबिनच्या आतमध्ये. तर चला तर मग आतमध्ये जाऊया. मी डोर ओपन करतोय, जे ग्लासचं डोर आहे. इथं पाहू शकता तुम्ही माझा वरती मुलगा हात करतोय, हाय करतोय. आणि खाली पाहू शकता इथं एक स्टँड आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमचे वस्तू ठेवू शकता किंवा जेवण वगैरे करण्यासाठी आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं आरसा दिलेला आहे मोठासा. इथं माझी वाईफ खाली बसलेली आहे, इकडे माझी आई बसलेली आहे, इकडे 2 आणि तिकडे 2, अशा पद्धतीनं हे केबिन आहे. आता एक प्लॅटफॉर्मवरती आम्ही उतरलो होतो जिथं तुम्ही पाहू शकता. मला आठवतंय हे आम्ही रतलाम स्टेशनवरती, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, तिथे काढले होते. तर पाहू शकता की अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी थांबती ही ट्रेन. आणि हे जे व्हिडिओ आहे ते आम्ही मध्य प्रदेशमध्येच घेतलं होतं. तर खूप चांगलं जरा वाटलं, बाहेरचं कसं ग्रीनरी वगैरे होती म्हणून आम्ही घेतलं होतं. तर चला तर मग आता हरिद्वारचे जे आम्ही पोचल्यानंतर जे हरिद्वारचं स्टेशन आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. खूप सुंदर ही मूर्ती बघा किती छान आहे, किती प्रसन्न वाटतं ह्या मूर्तीकडे बघून. हर हर महादेव. आणि तशीच मूर्ती तुम्हाला इथे एक दुसरी एक दिसते पाठीमागून, आपण बघूयात आता सध्या. आता मी तुम्हाला पुढून दाखवत आहे. किती सुंदर नीळकंठ, प्रसन्न. आणि खरंच म्हणजे आम्ही ज्या कामासाठी चाललोय, हर हर महादेव, केदारनाथ, जय शिव शंभो शंकरा. तर पाहू शकता किती सुंदर, प्रसन्न आहे. आणि एकंदरीत हरिद्वार स्टेशन हे एवढं नीट आणि क्लीन, स्वच्छ, सुंदर असं वाटलं. आणि बऱ्याच अशा मूर्ती आहेत, ही पण एक मूर्ती तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याच्यानंतर मी जरा तुम्हाला अजून थोड्या काही गोष्टी दाखवणार आहे स्टेशनवरच्याच. जसं की स्टेशनचा जो व्ह्यू आहे तो एकंदरीत तुम्हाला असा वाटेल की आपण कोणत्या तरी मंदिरमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता इथं एक टॉवर आहे ज्याच्यावरती टाईम वगैरे आहे. ते टाईम एवढं मॅच नाही करत, पण तुम्ही बघू शकता की असा टॉवर आहे तिथं स्टेशनवरती. आणि हे हरिद्वार स्टेशन खूप सुंदर, म्हणजे मंदिरासारखं तुम्ही पाहू शकता की इथे एक मंदिर आहे, त्याच्या साईडला एक मंदिर आहे. अशा पद्धतीनं हे हरिद्वार रेल्वे स्टेशन आहे. आम्ही काही फोटो पण काढलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. की जसं की हा फोटो आहे, या अँगलनी मी काढला होता. माझी आई उभा राहिली, तो आहे फोटो. आणि माझा मुलाचा पण एक मी क्लिक केला होता. तर इथं अशा पद्धतीनं हरिद्वार रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही आता पाहू शकता की हा प्लॅटफॉर्म 2, 3, 4, 5ला जाण्यासाठी मार्ग आहे. खूप सुंदर. त्याच्यानंतर आम्ही आमची ॲक्च्युली यात्रा सुरू केली. हे सत्यनारायणचं मंदिर जे 500 वर्ष पुराणं म्हणजे जुनं आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमची जर्नी सुरू केली, 4 धामची, 2 धामची. आणि तुम्ही पाहू शकता इथे की हा जो फोटो आहे हे केदारनाथ 200 किलोमीटर आहे त्याचा फोटो आहे. तर आत्ता सध्या मी इथंच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.